सामना सुरू होतोय धनेश 11 कुकसे आणि त्यांच्या विरोधात जानुस्पोर्ट इताडी या दोन संघांदरम्यान जेथे टॉस जानुस्पोर्ट इताडीच्या बाजूने लागला त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय प्रथमतः स्वीकारलाय. फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले ते धनेश 11 कुकसेला. मागचा सामना गोल्डन चौकारावर त्यांनी जिंकला आणि जानुस्पोर्ट इताडीने देखील धावांचा पाठलाग करत असताना मागचा सामना जिंकलाय. त्याच्यामुळे इथून या दोन टीम मध्ये एक चांगली मॅच होण्याची दाट शक्यता आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये राज आणि त्याच्या सोबतीला बॅटर अंकलेश तर गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक पहिलं अक्षय सुरेकर बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. मागच्या सामन्यामध्ये जरूर थोडासा क्रमवारीमध्ये बदल करण्यात आला. निखिल पुन्हा एकदा आमच्यासोबत जोडले जातात. त्याचं स्वप्न होतं की दुसऱ्या राऊंडला मला वाकलं नेते जायचं आहे, परंतु पहिल्याच फेरीमध्ये त्यांचा संघ पराभूत झाला. त्याच्यामुळे निखिलला पुन्हा इथेच थांबावं लागलं. गोलंदाज तयार. कट करण्याचा प्रयत्न होता. पहिला बॉल ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर होता आणि पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक धाव त्या ठिकाणी मिळेल आणि धावफलकाला आता सुरुवात होत असताना धनेश 11 कुकसेच्या चांगला खेळ मुठवत संघाचा आपल्याला पाहायला मिळाला. 2 मॅचेस जिंकल्यात. आता ह्यानंतर वालचीनच्या विरोधात त्यांचा सामना तुम्हाला बघायला मिळेल आणि चालू सामन्यातील विजेता संघ मात्र सेमी फायनल मध्ये पोहोचणार आहे. कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, मागे येतोय बॉल. एकच धाव त्या ठिकाणी मिळत असताना राज पाटील ऑफ द मार्क विथ सिंगल. धावांना सुरुवात झालेली आहे या एका धावेच्या मदतीने. आज जबरदस्त क्रिकेट आपल्याला बघायला मिळाला. प्रत्येकी मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाताना आपण पाहिली. सकाळी देखील आणि दुपारच्या सत्रामध्येही तेवढा सुंदर खेळ आपण सौम्य केबल नेटवर्क चषकामध्ये पाहतोय. आणि ज्यावेळेला अशा प्रकारचा खेळ होतो ना त्यावेळेला प्रेक्षक आपोआप मैदानावर जमा होत असतात. कारण ते क्रिकेटचे चाहते असतात. त्यांना असं क्रिकेट बघायला मजा येतं. ऑन साईडला पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बॅटच्या आतल्या कडेला बॉल लागतोय. परफेक्टली मिडल करता आलं नव्हतं आणि अंकलेश देखील आता स्वतःचा अकाउंट ओपन करताना 3 धावा धावफलकावरती झाल्यात. मागच्या सामन्यामध्ये कुठेतरी चांगल्या धावा बनवल्यात. 50 धावा मला वाटतं जोडल्या गेल्या आणि तो टार्गेट पार करता आला नव्हता. संजय स्पोर्ट सावधला. कैलास पाटीलनं सिक्सरनं सुरुवात केली, परंतु कुमारनं त्याला लगेचच थांबवलं, माघारी परतवलं. अक्षय पुन्हा एकदा यॉर्क लेंथ होता. प्रॉपर बॉक्स मध्ये बॉल पाहायला मिळाला परफेक्टली. अक्षय तसंही नवीन चेंडूवर खूप चांगली कामगिरी करतो. या अगोदरच्या मॅच मध्ये त्याला 3ऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी दिली होती. कॅप्टननं एक नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो अयशस्वी ठरला आणि पुन्हा अक्षय पहिल्या षटकामध्ये येतोय. 3 धावा धावफलकावरती स्थिर आहेत. खरं तर नवीन एक्सपेरिमेंट करणं तेवढं महत्वाचं असतं. यावेळेला पुन्हा बॉलला येऊ दिलं, फक्त हलक्यातून ट्रॅक करत सध्या सेन्सिबल क्रिकेट राज पाटीलचा. जास्त मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आणि एका धावेने स्कोर आता 4 वर. परंतु इथून 4 षटकांचा सामना आहे, त्याच्यामुळे मी म्हणेल की तेवढाही तुम्हाला तर वेळ घेता येणार नाही मैदानावर. लिमिटेड ओव्हर्स हे क्रिकेट आहे, सेट होण्यासाठी वेळ नाहीये. आणि पॉवर प्लेचं महत्वाचं षटक असतं की जेथे तुम्हाला धावा मोठ्या प्रमाणात बनवणं गरजेचं असतं. प्रयत्न अंकलेश करतो. अंकलेश जास्त ताकदीने खेळण्याचा प्रयत्न करताना दिसला मागच्या दोन्ही बॉलवर आणि त्याच्याचमुळे त्याला वेल टाइम करता आलेलं नाहीये. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमची ताकद महत्वाची आहेच, परंतु ताकदीच्या बरोबर तुमचं टाइमही तेवढंच प्रॉपर होणं गरजेचं आहे. एका धाव्याने स्कोर पुढे गेला. धावफलकावरती 5 धावा. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः या ठिकाणी अक्षय सुरेकरनं कंबर कसली आहे. सटीकता, अचूकता, ॲक्युरसी त्याच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळालेली आहे. जबरदस्त गोलंदाजी करताना या पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये आफ्रेकर लेन बॉल होता. मिड विकेटला बीट केला. बॉल डीप मध्ये वेगाने सरसावतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि हा येतोय पहिला चौकार धनेश 11 कुकसेसाठी. गुड शॉट.
वेलकम अहमद जमादार साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी ते आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. अहमद जमादार साहेब, मी आपलं सौमिक केबल नेटवर्क चषकामध्ये भावाळीच्या वतीनं अनंत केने यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. चौकार आल्या शेवटच्या बॉलवर आणि तो येणं गरजेचा देखील होता. गॅप फाईंड करत असताना तो चौकार प्राप्त केला. थोडंसं कन्फ्युजन होतं. राजला असं वाटलं की दोन्ही एंडनं खेळ चालू आहे. दैवत वेलेकर षटक क्रमांक दुसरं घेऊन मार्गस्थ. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या, एकही गडी गमावलेला नाहीये. म्हणजेच एक एव्हरेज सुरुवात आपण म्हणूया धनेश 11 कुकसे संघासाठी. चांगला स्टार्ट मिळवलाय. नॉन पॉवर प्ले मध्ये आता पारंपरिक क्षेत्ररक्षण जसं की सेट केलं जातं. आपण बऱ्याचदा पाहिलं मागे सर्कलमध्ये 2 खेळाडू व्ही मध्ये एक्झिक्यूट केले जात आहेत. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग. परंतु येथे 4 खेळाडू 38 सर्कलमध्ये सेट केलेत. शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन लेग, त्यानंतर बॅकवर्ड पॉईंट लेग फिल्डर आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर इनसाइड द सर्कल. डीपमध्ये ऑफ साईडचा विचार केला, डीप कव्हर आणि लॉंग ऑफ लेग फिल्डर सेट करण्यात आला. लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे. दैवत वेलेकर, राज पाटील समोर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना. चांगलं बॅटल हे पाहायला मिळेल, कारण राज आणि दैवत मध्ये सध्या तरी दैवत हावी ठरलाय. ज्या पद्धतीने त्यानं हा चेंडू हाताळला त्याच्या विरोधात. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 11 धावा तुम्हाला बघायला मिळतील. 11 रन्स ऑन द बोर्ड. हार्डलक कैलास पाटील, कमी गतीने टाकलेला बॉल यॉर्कलेंथ होता. आता धावबादची संधी असेल आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का धनेश 11 कुकसे संघाला. अंकलेश गॉन. परफेक्टली यॉर्कर लेंथ हा बॉल आपल्याला बघायला मिळाला आणि धाव घेण्याचा प्रयत्न ते केला. शुभम बॅटर ज्युनियर उस्मान चांगला खेळला होता. मागच्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग त्याची आपल्याला बघायला मिळाली होती आणि तो आता फलंदाजी करण्यासाठी येतोय. परंतु स्ट्रायकिंग एंडला बॅटर राज पाटील असेल. धावफलकावरती धावा आपण पाहतोय 11 धावा. 11 फॉर द लॉस ऑफ ऑन विकेट. धावाच्या स्वरूपामध्ये पहिला खेळाडू इथे बाद झाला. दुर्दैवीरित्या अंकलेशला मैदान सोडावं लागतंय. दैवत पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना सामना करेल बॅटर राज पाटील. सोडून दिल्या बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने स्कोर आता पुढे जाताना 13 वर 12 धावा धावफलकावर आहेत. 12 रन्स ऑन द बोर्ड. धावांसाठी संघर्ष जरूर बघायला मिळालाय, परंतु धावांचा वेग वाढवावा लागेल. कुकसेकरांना माहिती आहे की या अगोदरचा सामना इतडेनं जवळपास 50च्या आसपास लक्ष पार केलं होतं. हो, यावेळेला उडवू द्या बॉल राज पाटीलनं. टायमिंग जरूर चांगलं होतं, परंतु येथे एलिव्हेशन मिळालं नाहीये आणि चांगला झेल पकडत असताना धक्का लागतोय दुसरा धनेश 11 कुकसे संघाला. नवीन बॅटर मानस मैदानामध्ये आलेला आहे. मानसनं देखील महत्त्वपूर्ण रोल मागच्या सामन्यामध्ये निभावला होता. आता तोच मानस मिडल ऑर्डरला फलंदाजी करण्यासाठी येतो. विस्फोटक खेळ त्याच्या माध्यमातून आपण अनेक साऱ्या मॅचेसमध्ये बघितलेला आहे. इथे तो खेळ त्याला करावा लागणार आहे, कारण सध्या संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 12 धावा स्कोर कार्डवरती लागल्या. 12 ऑन द बोर्ड. दैवतला ही सफलता मिळाली. राजला त्यानं बाद केलं.
या मैदानाचा आपण विचार केला तर जसजसं सायंकाळचं सत्र येतं तसतसं उजव्या हाताच्या फलंदाजासाठी बॉल क्लिअर होणं थोडंसं कठीण पाहिलं आपण. हो यावेळेला पुन्हा बॉल हवेत. विकेट कीपर विशाल परटोले त्या ठिकाणी प्रयत्न करत होता. दैवत नाराज आहे. ज्या प्रकारे झेल होणं गरजेचं होतं आणि झेल व्हायला पाहिजे होती असं दैवतलाही वाटत होतं, परंतु त्या ठिकाणी जीवनदान मिळालंय. एक धाव मानस पूर्ण करत असताना एका धावेने स्कोरही पुढे गेलेला आहे. धावफलकावरती 13 धावा. यावेळेला लोबो फुल टॉस ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. बॉल लॉंग ऑनच्या दिशेने येतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि या एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 14 वर धावफलक जाऊन पोहोचलाय. 14 रन्स ऑन द बोर्ड. 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला. आफ्टर 2 ओव्हर 14 लॉस ऑफ 2 विकेट. धनेश 11 कुकसे वर्सेस जानू स्पोर्ट इताडे. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवलच्या विरोधात आई गावदेवी वालशीन. या दोन संघांमध्ये या पुढचा सामना तुम्ही पाहणार आहात. दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी तयार राहायचं आहे. चला सर्व खेळाडूंना विनंती आहे की आता वेळ थोडा कमी घ्या. यानंतर अजूनही 2 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत. यावेळेला पुन्हा ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने स्कोर पुढे जाताना हर्षल वेलेकरने आता षटकाला सुरुवात केली. 3rd ओव्हरमध्ये 15 धावा स्कोर कार्डवर. 15 रन्स ऑन द बोर्ड. यानंतर इताडेमध्ये आणखी एक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर स्पर्धा पाहायला मिळेल ती आमने गावामध्ये स्पर्धा होईल आणि त्यानंतर लोणारमध्ये ही स्पर्धा येत्या दिवसांमध्ये तुम्ही पाहणार आहात. ओ रनआउटची संधी होती का त्या ठिकाणी? प्रयत्न तर जरूर केला. डायरेक्ट हिटही लगा होता परंतु एक धाव घेण्याची वेळ होती. आता दोन्ही बॅटर्सचा विचार केला तर मोठमोठ्या फटक्यांसाठी या दोन्ही फलंदाजांना ओळखलं जातं, परंतु सध्याच्या घडीला जी गोलंदाजी राहिलेली आहे त्या गोलंदाजीनं आता बॅकलिफ वर करू दिलेली नाहीये. लॉफ्टेड हिट लिफ्टेड स्ट्रोक खेळू दिलेले नाहीयेत आणि त्याच्यामुळे आता अडचण वाढत गेलेली आहे. वालशीन संघ देखील तयार झालाय कारण यानंतर ते तुम्हाला खेळताना दिसतील. पहिल्या मॅच मध्ये आज या स्पर्धेच्या उद्घाटनीय सामन्यामध्ये त्यांनी विजय मिळवलाय. ओ यावेळेला फोर्स केल्या समोर थ्रू दी लाईन कवचला उडवण्याचा प्रयत्न केला. बॉल क्षेत्ररक्षक आउटफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतात आणि पुन्हा 2 धावा. 2 धावांनी स्कोर आता पुढे सरकत असताना बाला भरपूर चर्चेत राहिलेला खेळाडू दिसतोय पहिल्या मॅच पासून. त्याचाही इंटरव्ह्यू नक्कीच आपण सामन्यानंतर घेणार आहोतच. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. वेलकम विलास मोगरे. ओ यावेळेला लॉफ्ट केलाय शुभमनं. हवेत त्या बॉल भरपूर उंच आणि भरपूर लांब ही गेलाय. लांब लचक षटकार. या सर्व टीमच्या वतीनं आपण पाहिली. सोडून दिल्या बॉल. आता विकेट कीपर कडून ही चुकी झाली. बॉल मागे निघून चाललाय. क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतात. पायानं बॉल अडवलाय. वारंवार चुका या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. 2 धावा. पंचांचा व्हाईट बॉलचा देखील इशारा येतोय आणि पळून देखील धावा या ठिकाणी कंप्लीट करण्यात आल्या. धावफलक आता वेगाने पुढे जातात.
विशालकडनं सातत्याने चुका आपल्याला बघायला मिळाल्या विकेट किपिंग करत असताना, आणि त्याच्याचमुळे आता त्याची जागा बदललेली आहे. दैवत आल्या विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. 27वा स्कोर कार्डवर चांगल्या टोटलकडे वाटचाल. 27 रन्स ऑन द बोर्ड. हर्षद वेलेकर चांगल्या धावा त्याच्या ओव्हरमध्ये येतात. आता मिस्टामिंग आहे, बॉल हवे ते विकेट किपर की गोलंदाज. एक धाव त्या ठिकाणी पुन्हा मिळाली आहे. प्रयत्न करत होता विकेट किपर, परंतु बॉल पर्यंत पोहोचू शकलेला नाही. आणि या एका धावेने आता धावफलक चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळतोय, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 14 धावा होत्या. आणि त्याच्यानंतर असं वाटलं होतं की धावा बनवणं आता इथून कठीण झालेलं आहे, अडचण वाढत गेलेली आहे ती धनेश इलेव्हन कुकसेसाठी. परंतु त्यानंतर महत्वाचा गोलंदाज हर्षद वेलेकर वरती आक्रमण सुरू केलं. आप ट्रॅकर कट करण्याचा प्रयत्न, हो बॉल थोडासा डायव्हर्ट झाला, टप्पा पडल्यानंतर बॅकवर्ड पॉइंटला वळाला, परंतु तेथे चांगलं त्या ठिकाणी अंदाज क्षेत्र रक्षकाचा पाहायला मिळाला. आणि एका धावेने स्कोर आता पुढे गेला. 3 षटकांचा खेळ संपन्न. 29 धावा, 29 रन्स ऑन बोर्ड. टॉप ऑर्डरचे 2 खेळाडू लवकर गमावले, परंतु तदनंतर चांगली भागीदारी आता या 2 फलंदाजांमध्ये आपल्याला दिसते. आणि ती पार्टनरशिप अत्यंत महत्वाची होती, कारण ज्या वेळेला तुम्ही पहिल्या डावात बॅटिंग करता त्यावेळेला एक मोठं टार्गेट सेट करण्यासाठी भागीदारीचं महत्त्व फार मोठं असतं. आणि ती पार्टनरशिप आता या दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला बघायला मिळाली. चांगल्या टोटलकडे वाटचाल आपण सध्याच्या घडीला पाहतोय. धनेश इलेव्हन कुकसे टीमकडून ती पार्टनरशिप केली मानस आणि शुभम शेलारनं. पहिल्या दिवसाचा खेळ आपण अनुभवतोय. 2 दिवसीय स्पर्धा जय बजरंग भावालेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली ही भव्य स्पर्धा आपल्याला इथे बघायला मिळते. 29 वर धावफलक. अंतिम षटकामध्ये रितेशला गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं आणि पहिला बॉल रितेशचा चांगला लेंथवर पाहायला मिळाला. फुलर लेंथ होता, ऑप्शनच्या बाहेर होता आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नही त्याने केला, परंतु येतो हॅट आउट बॉल. आदरणीय संदीप तरे यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम. सौमिक केबल नेटवर्क चषकामध्ये आपलं मनस्वी हार्दिक स्वागत. डॉट बॉलनं सुरुवात केली गोलंदाज रितेशनं. हा बॉल इथे थोडासा कमी गतीने टाकला होता. खरं तर जास्त ताकदीने खेळण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेगला. तिथे मिळेल फक्त एकच धाव. एका धावेने 30 वर आता धावफलक जाऊन पोहोचतोय. चला, वालचिनचा कॅप्टन आणि मुठवळचा कॅप्टन आपण ह्या टॉस करण्यासाठी. यानंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळेल 2 बलाढ्य संघांदरम्यान. पुढचा बॉल, ओ यॉर्क लेन, पुन्हा एकदा खोदात टाकलेला बॉल होता. ऑन साईडला ड्राईव्ह केला, मनगटी फटका या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला. शुभमच्या मोस्ट ऑफ रन्स इन फ्रंट ऑफ स्क्वेअर आपण पाहिल्या आणि मानसच्या ज्या मोस्ट ऑफ रन्स आहेत त्या स्क्वेअर ऑफ द विकेट बघायला मिळाल्या. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल जेव्हा जेव्हा मिळाला त्याच्यावरती कट करण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला जास्तीत जास्त बॅकवर्ड स्क्वेअरला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला मानसनं आणि त्याच्याचमुळे त्याला यश मिळालं नाहीये. आणि शुभमनं एक षटकार जरूर मारलाय. तो इन फ्रंट ऑफ स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न करतोय, व्ही मध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्याचमुळे त्याला सक्सेस मिळाली आहे. रितेश ओव्हर द विकेट. ओ हो, आता गुडघ्यावर बसत असताना बैठका फटका सजवलाय. स्क्वेअर लेगला जाण्याचा प्रयत्न केला आणि चांगला झेल पकडला अक्षयनं. फलंदाज होते बाद. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु येथे प्रॉपर टाइम करू शकलेला नाही. एलिव्हेशन तेथे मिळालं नाही आणि झेल स्वरूपामध्ये खेळाडू तेथे बाद झालाय.
32 धावफलकावरती. ओ क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर. आतिश मागे आला आणि त्याला परतही पाठवला. परफेक्ट यॉर्कर रितेशचा. आणखी एक धक्का दिलाय गणेश 11 कुकसेला. लागोपाठ 2 धक्के त्या ठिकाणी दिलेले आहेत. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला आतिश मागेच्या विरुद्ध. दांडी गुल करत असताना हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आणि डावातील शेवटचा बॉल. 32 धावफलकावरती आहेत. विनीत आल्या हॅट्रिक बॉल फेस करण्यासाठी. एक संधी आहे. ओ हो हो हो, यावेळेला पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि याचबरोबर पहिलं सत्र समाप्त होतोय. 4 षटकांचा केस संपला आणि 4 षटकांमध्ये धावा झाल्या. धावफलकावरती 32 आणि 33 धावांचं लक्ष असेल जानू स्पोर्ट इताडे संघासमोर. तर वळूया आपण पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. लगेचच दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले जातील. आई गावदेवी वालचिंच्या विरोधात स्वर्गीय मकरंद स्मृती मुटवळ. अहमद जमादार साहेबांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. यांच्या शुभास्य आपण करणार आहोत टॉस. आणि संदीप तरे यांनाही आपण विनंती करूया की आपण यायचं आहे. दोन्ही कॅप्टन देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वेलकम विलास अँड वेलकम विशाल. चला, एका बाजूला SCN आणि दुसऱ्या बाजूला जय बजरंग भावाले. जय बजरंग भावाले असा कॉल होता आणि तेच आलेला आहे. पाहुण्यांना विनंती पुन्हा आपण मंचावरती बसावं. विलास, पहिल्या मॅच मध्ये खरं तर संघ भरपूर कमी होता. बरेचसे सिनियर खेळाडू संघामध्ये नव्हते. आता टॉस जिंकलाय आणि आता मला पूर्ण पॅक साईड दिसते. काय निर्णय घेतोस? क्षेत्ररक्षण. एक आवर्जून प्रश्न विचारणार. कालच या मैदानावर स्पर्धा संपन्न झाली आणि आज भावळेनं इथे स्पर्धा आयोजित केली. स्पर्धा भरवण्यासाठी किती मेहनत लागते आणि कशा प्रकारचं काम करावं लागतं? भरपूर मेहनत लागते. फक्त संघाने वेळावर यावं. हो, नक्की ती प्रत्येक आयोजकाची इच्छा असते. या स्पर्धेमध्ये कसं पाहतोय, कारण काल थोडासा चुकीचा खेळ तुमच्या टीमच्या वतीनं राहिला. आता ही स्पर्धा आयोजनाचं आता डोक्यामध्ये टेन्शन नाही, आता फक्त खेळायचं आहे. तर ह्या स्पर्धेकडे तुझं लक्ष कसं आहे? फ्री माइंड खेळणार आणि क्वालिफाय होण्याचा प्रयत्न करणार. शुभेच्छा असतील तुला. विशाल, तुलाही आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. नाणेफेकी संपन्न झाली. नाणेफेकी जिंकून आई गावदेवी स्पोर्ट वालचिंचा कॅप्टन विलास मोगरे ज्यानं निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा, आमंत्रित केलं फलंदाजी करण्यासाठी स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवलला. जाऊया आपण पुन्हा कॉम्बॉक्स मध्ये आणि आता आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल योगी पाटील सरांचा. थँक्यू. तत्पूर्वी आपण एक सन्मान या ठिकाणी पार पाडत आहोत. उपस्थित मान्यवरांमध्ये मी अनंत केने आपल्याला विनंती करणार आहेत. अहमद जमादार साहेब या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. मी अनंताजी केने या स्पर्धेचे सर्वेसर्वा मी आपल्याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्य अहमद भाई यांना सन्मानित करायचं आहे. सौमिक केबल नेटवर्क चषक 2025 आणि या ठिकाणी मान्यवरांना सन्मानित केलं जाते. बायचे उबदार शॉल, प्रेम वाढवणारं गुलाबाचं फूल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून आपण एक सन्मान चिन्ह देऊन अहमद भाई यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. थँक्यू. यस, ओव्हर टू कॉम्बॉक्स.
धन्यवाद समीर ठाकरे. चांगली गोलंदाजी पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला जानूसपुढे इताडे संघाच्या वतीने पाहायला मिळाली आणि खास करून आपण शेवटचा जर स्पेल जर पाहिलं तर काय सुंदर कामगिरी आपल्याला रितेश तिसकरच्या वतीने आपण पाहिली. 2 विकेट्स त्याच्या डावावरती राहिले आणि फक्त 3 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. हर्षद वेलेकरच्या षटकामध्ये चांगली वापसी आपल्याला गणेश खुक्षे संघाची पाहायला मिळाली, परंतु फक्त 32 धावा इथे मात्र जोडू शकले आणि आता 33 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता पाहू शकाल सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. साहिल तिसकर आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर अक्षय सुरेकर हे 2 सलामीवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि षटकाला सुरुवात करते गोलंदाज राज पाटील. याच्यानंतर पाहू शकाल आजच्या दिवसातील सेकंड लास्ट सामना तुम्ही पाहू शकाल. आई गावदेवी स्फोट वालचिंद विपक्ष मकरंद स्फोट मुठवल. राज पाटील सुरुवात करतोय. सिद्धार्थ पाटील पहा तुमचा कॉल लागत नाहीये, तुम्हाला मात्र तुमची घरची माणसं शोधतायत, आपण घरी जायचं आहे. सिद्धार्थ पाटील बापदेव पाडा. ओ जिथे मात्र पाहू शकाल यामध्ये चेंडूला ड्राईव्ह केला, चांगला स्ट्रोक, परंतु शॉट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगानं तिथे मात्र झेपावलं क्रिश पाटील आणि चेंडूला मात्र त्या ठिकाणी थांबवण्यामध्ये त्याला यश आलंय, परंतु 2 धावा मात्र या ठिकाणी रोखू शकले नाहीत. चांगला स्ट्रोक पाहतो आपण साहिल तिसकरच्या वतीनं. स्वतःचं त्यांनी खातं उघडलं, संघाचं त्यांनी अकाउंट ओपन केलंय. आज 33 धावांचं संरक्षण करत असताना मात्र चांगली गोलंदाजी गणेश खुक्षे संघाला मात्र इथून करावी लागेल. हो चांगला कटर पाहायला मिळतोय, शपल खेळण्याचा प्रयत्न पाहतोय आणि सातत्याने या चेंडूचा मात्र जेव्हा जेव्हा राज पाटील प्रयोग करतोय तेव्हा मात्र जरूर त्याच्या अगेन्स्ट फलंदाज आपल्याला जास्तीत जास्त बीट होताना पाहायला मिळालेले आहेत. आणि त्यापैकी आपण साहिलला पाहिलं आज डॉट चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली. हा षटक फार महत्त्वपूर्ण असणार आहे. या षटकामध्ये कमी धावा जर राज पाटीलने खर्च केल्या तर मात्र येणाऱ्या 3 षटकामध्ये मात्र कुठेतरी फलंदाजावरती थोडा का होईना इथे मात्र तुम्ही प्रेशर वाढू शकता, दडपण वाढू शकता आणि तो कार्य आज पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकेल. या फटका हवेत केला, टायमिंग प्रॉपर नाहीये. पॉईंटला क्षेत्ररक्षक विनीत धुमाल त्याने पकडला जाईल आणि या ठिकाणी पहिली सफलता प्राप्त करून दिली आपल्या संघाला साहिलच्या रूपाने राज पाटीलने. अरे होगा तुमसे प्यारा कौन, हमको तो तुमसे है एक कंचन. साठी पाहतो की एक वेगळी फिल्डिंग प्लेसमेंट पाहतोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मिड वरती आला आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक मिड ऑफला आलाय आणि एक्स्ट्रा कव्हर आता मात्र पाहतोय की एक्झॅक्टली वाडी क्षेत्रामध्ये आपल्याला डीपमध्ये पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हरला एक फिल्डर तैनात केला, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला एक फिल्डर तैनात आहे, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला की पंचांच्या डाव्या बाजूला तुम्ही एक फिल्डर पाहू शकाल. क्रॉसवेट फटका ऑन चढल्यामध्ये टर्न केला, वेगाने चेंडू चाललाय, मिडविकेटचा क्षेत्ररक्षक अंकलेश पाटील चेंडूवरती झेपावतोय आणि तत्पुरती 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केले गेला. तिहेरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि पाहू शकाल एक्झॅक्टली फिंगर अप आणि फलंदाज बाजूला अक्षय सुरेकर. दुसरा धक्का लागेल टीम जानूसपुर इताडे संघाला.
साध्य केले आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र दुसरी सफलता आपल्या टीमसाठी प्राप्त करून दिली. जबरदस्त कमिटमेंट पाहिलं आपण फिल्डर, त्याच्यानंतर गोलंदाज, त्याच्यानंतर पाहतो विकेट किपर, हा त्रिवेणी संगम पाहिला आपण. आणि त्या जाळ्यामध्ये अडकवला सूर्यगरा नवीन फलंदाज रितेश तिस्कर आलाय, जो त्यांनी शेवटचा स्पेल त्यांनी जबरदस्त हाताला आपल्या टीमसाठी. पुन्हा लो फुलला चेंडू चांगला कट केले, पाहतो प्लिक केलाय, फुल टॉस होता आणि त्याच्यावरती पाहू शकाल चेंडू वेगाने चाललाय स्क्वेअर लेगच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. खराब चेंडूने त्याच्यावरती या जबरदस्त मात्र प्रहार पाहिला आपण. फक्त टायमिंगच्या स्वबलावरती तिथे मात्र फक्त फ्लिक केला आणि चौकार वसूल केला विशालनं. हा विशाल एक तंत्रशुद्ध फटके खेळण्यासाठी मात्र जाणला जातो. आपण अनेक वर्ष पाहिले की विशाल ॲज अ ओपनर म्हणून सुद्धा मात्र कामगिरी त्याने केलेली आहे. आणि आज आपण पाहतो की त्याला 1 डाऊनला मात्र इथे पाठवलं आणि त्याचा मात्र कुठेतरी जानस्पोर्ट संघाला मात्र फायदा होतोय. राजला आता मात्र काहीतरी बदल करावा लागेल. पावलाचा वापर केला, पुन्हा त्याच दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा पाऊसकल चेंडू वेगाने 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. आउटफील्ड फास्ट आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाललाय. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. सुरुवात मित्रमंडळींनी जरूर 2 विकेट्स गमावले, परंतु धाबा चांगल्या प्रमाणे येत आहेत. 12 धाबा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 33चा पाठलाग करत असताना मात्र इताडे संघाने आतापर्यंत इथे मात्र जोडल्या गेल्या. पण येणाऱ्या आता 18 चेंडूमध्ये 21 धाब्यांची आवश्यकता असेल टीम इताडे संघाला. मला असं वाटलं की ज्यावेळी तुम्ही रनआउटच्या स्वरूपात अक्षयला बाद केलं, तिथे जर तुम्ही विशालला आय थिंक जर बाद करण्याचा प्रयत्न केला असता तर तुमच्या संघासाठी अतिउत्तम घडलं असतं. परंतु या सर्व गोष्टी जर तर ज्या आहेत, जर तरला मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये महत्त्व नाही आहे. आणि पहा 3 चेंडू फक्त फेस केले विशाल पटोलेने आणि तब्बल 2 चौकाराच्या साईड 10 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. जबरदस्त पलटवार जानसपडी इताडे संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकाला पाहू शकाल सुरुवात करतोय लेफ्ट आर्मर भूषण पाटील. आणि आज भूषणला मात्र जी सातत्याने त्याच्याकडे मात्र जी जादू आहे चेंडूला वळवण्याची, त्या अनुषंगात खेळ आता मात्र या ठिकाणी त्याला साकारावा लागेल. 18 मध्ये इथून 21 धाबांचं संरक्षण गणेश कुक्षे संघाच्या वतीने केला जाणार का, की इथे मात्र पाहू शकाल रितेश तिस्कर आक्रमक रूप धारण मात्र या ठिकाणी अवतरण्याचा प्रयत्न करणार. रितेशसाठी पाहू शकाल शॉट मिड विकेटला आहे. कॅचिंग पोझिशनमध्ये एक फिल्डर तैनात केलाय. इनसाइड आउट, फक्त चीप केला हवेत. क्रिश पाटील वेगाने आला, चेंडूवरती सेफ पावलाय, परंतु चुकीच्या दिशेने मात्र फेकी पाहायला मिळाली. गोलंदाजी एंडकडे मात्र जर तुम्ही चेंडू फेकला असता तर मात्र एक्झॅक्टली चित्र काहीतरी वेगळं असतं. परंतु 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आणि त्या खेळाडू कक्षामध्ये पाहतो की आनंदाचं वातावरण सध्या आपण पाहतो निर्माण झालेलं आहे. कारण मागील आपण जर 4 चेंडूचा विचार केला तर एक्झॅक्टली 8 धाबा इथे मात्र मागील 4 चेंडूमध्ये जोडल्या गेल्या. 12 धाबा जोडल्या गेल्या. त्याच्यामध्ये पहिले आपण 2 चौकार आणि 2 दुहेरी, म्हणजे धाबा वेगाने येत आहेत. इताडे संघासाठी फलंदाज जरूर त्याने मात्र इथे 2 गमावले, परंतु धाबा चांगल्या पद्धतीने येत आहेत. पुन्हा थोडंसं फ्लाईट देण्याचा प्रयत्न, संतगती चेंडू पुन्हा चालला, पाहू शकाल पुन्हा तिथे मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. या चुका तुम्हाला टाळावं लागतील. विनीत धुमाल वेगाने चेंडूवरती जरूर गेला, परंतु एक्झॅक्टली त्याला चेंडू मात्र तिथे थांबवता आला नाहीये. लॉंगापूर सुद्धा मात्र क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा त्याने प्रयत्न केला, तो सुद्धा चेंडूवरती वेलेवरती पोहोचला नाहीये. अरे वेलेवरती पोहोचणं फार गरजेचं आहे. तुम्ही पहा एखाद्या प्लॅटफॉर्मवरती जर तुम्ही गेले आणि जी ट्रेनचं आपण ज्यावेळी तिकीट मात्र बुक करतो आणि त्या वेलेवरती जर आपण पोहोचतो नाही तर ती ट्रेन आपल्याला सोडून निघून जाते. कारण वेल ही फार महत्त्वाची आहे. होल्डिंग एज चेंडू हवेत, परंतु इथे सुद्धा पाहतो की शॉर्ट फाईट लेगच्या अगदी पुढे जाऊन चेंडू लँडिंग झालाय. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. थोडीशी बॉडी लँग्वेज आता मात्र निगेटिव्ह पाहतो, परंतु तुम्हाला पॉझिटिव्ह राहणं फार गरजेचं आहे. कारण सामना अजूनही संपला नाहीये. कारण तुम्ही इथून जर अजून एका दुसरी विकेट्स प्राप्त केली तर मात्र मॅचमध्ये तुम्हाला कमबॅक करण्याची संधी मिळू शकेल. आणि
त्या अनुषंगाने त्या ध्येयानं तुम्हाला मात्र या ठिकाणी खेळ करावा लागेल. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कुठलीही धावसंख्या छोटी नाही आहे. तुम्ही जर आत्मविश्वासाने तिथे खेळ साकारला तर मात्र अशाप्रमाणे तुम्ही फलंदाजांना बीट करू शकता. परंतु प्लस पॉईंट असं आहे इताडे संघाकडे की दोन्ही वेलेकर ब्रदर्स येणं बाकी आहे. मग दैवत असेल किंवा हर्षित असेल लेगबायच्या स्वरूपात ती धाव तिथे मात्र पंचांनी घोषित केली. आणि त्या मात्र या दोघांमध्ये एक छोटीशी पार्टनरशिप पाहतोय आपण. अगदी लक्ष्याकडे आपल्या ध्येयाकडे आता मात्र जरूर जाण्याचा ते प्रयत्न दोघेही करतायत. हो चेंडूला वलवलाय, चेंडूचा जरूर पाठलाग केला परंतु अगदी चेंडू लाईनच्या वरनं चेंडू मात्र त्या ठिकाणी ट्रॅव्हल झाला. हेच पंच शानू कुरुशी सरांनी पाहिलं. पंच घरी लाजवाब पाहिले आपण. डॉट बॉलची सांगता. शेवटचा बॉल या ओव्हरमधील शिल्लक असेल. हो फटका हातात केल्याचा प्रयत्न. पुन्हा चेंडू खाली विनीत धुमाल चाललाय. घाई केली, भरपूर त्यांनी घाई केली. कारण इथे काय घडतोय मोये मोये. ज्या चेंडूवरती आय थिंक असं एक क्षण वाटलं की मात्र फलंदाज झेलबाच्या स्वरूपात बाद होईल, परंतु विनोद धुमाल एवढ्या वेगाने केला की त्यांनी डायरेक्टली चौथा गेर टाकला आणि त्याच्या पाठीमागे चेंडू मात्र लँडिंग झाला. आणि 3 धावा तब्बल तिथे मात्र पलून पूर्ण केल्या गेल्या. हा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. इथे मात्र तुम्हाला चुका मात्र इथे टाळाव्या लागतील. हा 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झालेला आहे. आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर पावशकाल संघाची धावसंख्या 2 गडी बाद 21 म्हणजे आता येणारा 12 चेंडूमध्ये पाहिला तर 12 धाब्यांची आवश्यकता. बॉल टर्न इक्वेशन आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. हे सोपं समीकरण टीम इताडे संघासमोर. गोलंदाजाने मात्र भरपूर त्यांना प्रयत्न केलाय, परंतु आउटफील्डमध्ये मात्र पाहतो की कुठेतरी क्षेत्ररक्षणाची मात्र हवी तशी साथ मात्र मिळाली नाहीये. आणि त्याचमुळे पाहतो की आता मात्र या सामन्यामध्ये धनेश व कुकचे संघ थोडासा आपल्याला पिछाडीवरती पाहायला मिळतोय. न्यू बॉलर क्रिश पाटील, यंग अँड टॅलेंटेड, परंतु त्याच्यासमोर सुद्धा आता मात्र या ठिकाणी पाहतो की कठीण प्रसंग आता मात्र त्याच्या समोर आलेला आहे. कारण 12 मध्ये इथे मात्र फक्त 12 धावा वाचवायच्या आहेत. त्यासाठी आता मात्र तुम्हाला दुय्यम मेहनत मात्र इथे करावं लागेल. कारण आता थोडी मेहनत करून चालणार नाहीये. आणि त्यामुळे पाहतो की क्रिश पाटीलच्या हातामध्ये आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. हो हो नो लुक फटका खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, परंतु पंचांनी अपील ही फेटाळली. कारण जी पिचिंग आपण पाहिली ती लेग स्टंपच्या बाहेर होती आणि त्याचमुळे मात्र त्या ठिकाणी फलंदाज नाबाद राहिला. परंतु एक धाव आली, ही चांगली बाब असेल इताडी संघासाठी, इताडीकरांसाठी. जो संघ जिंकेल तो आजच्या मात्र आय थिंक सेमीफायनलच्या लढतीमध्ये प्रवेश करेल. आणि वालसेत आणि मुठवल संघामध्ये जो संघ जिंकेल त्या संघाच्या विरोधात आजच्या दिवसातील शेवटच्या लढतीमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळू शकेल. असा हा फॉर्मॅट आहे. डान्सिंग ट्रॅक शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला मात्र पाठवला प्रेम पाटील. चेंडूवरती पोचलाय जरूर, परंतु तत्पुरती 2 धावा तिथे मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. आज विषयानं मात्र आपल्या संघाला सावरला आणि सावरत असताना मात्र धाबा सुद्धा पाहतो की त्याच्या बॅटमधून चांगल्या पद्धतीने मात्र बाहेर निघाला. त्याच्यानंतर रितेश आला आणि रितेश सुद्धा मात्र पाहतो की एकही डॉट चेंडू केला नाहीये. 1 डॉट 1 झाली जरूर केलाय, परंतु धाबा त्याच्या बॅटमधून चांगल्या प्रमाणात निघाला. सिंगल डबल तिहेरी. कारण हे क्रिकेटची लाईफ लाईन आहे. जर तुमच्याकडून मोठे फटके येत नसतील तर तिथे तुम्ही सिंगल डबलला प्राधान्य देऊ शकता. परंतु या ठिकाणी वॉटर कॅच लो झेल होता, परंतु कमालीचा झेल तिथे मात्र संपादित केलाय करण पाटीलनं. विकेटचा पतन फलंदाज विशाल पटोले बॅक टू द डगआउट. शादी करोगी मुझसे शादी करोगी मुझसे शादी करोगी मुझसे शादी करोगी. चलो आखिर में दया आ गया, परंतु दयासाठी मात्र समीकरण छोटं आहे, सोपं आहे असंच आपण म्हणू शकतोय. कारण 33चा पाठलाग करत असताना आतापर्यंत 10 फलक्यावरती
धाबा आपण जर पाहिल्या तर 24 धाबा लागलेल्या आहेत आणि तर विजयासाठी पाहिलं तर फक्त 9 धाब्यांची गरज. 9 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 9 धाब्यांची गरज. बॉल टू रन इक्वेशन. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये आपण पाहतोय की अशा प्रकारचे सामने सुद्धा मात्र या सामन्यांना कलाटणी देण्यासाठी पाहतो की गोलंदाजांनी हे कारनामे केलेले आहेत की त्या अनुषंगाने मात्र इथे गोलंदाज आता मात्र या ठिकाणी वापसी करून आपल्या टीमसाठी दाखवणार का की एखादी विकेट इथे मात्र जर लवकरात लवकर जर इथे प्राप्त करून दिली तर मात्र मॅचमध्ये वापसी करण्याची संधी तुम्हाला निर्माण होऊ शकेल. फुल टॉस फक्त दिशा दाखवली. पहा किती कॉन्फिडन्स आहे दैवत वेलेकरकडे. कुठल्या प्रकारची ताकद मात्र त्या ठिकाणी झोकली नाही आणि आज दैवतचा खेळ जर पाहिला तर विकेटच्या पाठीमागे जास्त खेळतोय कारण विकेटच्या समोर त्याने एकही फटका आतापर्यंत केला नाहीये. आपण त्याच्या बॅटमधून 3 चौकार जे सुद्धा पाहिले, एक थर्डमॅनकडे आला होता, एक रिव्हर्सच्या माध्यमातून बॅकवर्ड पॉईंटला आणि एक अगदी फाईन लेगकडे आपण पाहिला. आणि आज जर जानूसपूर इताडे संघ जर क्वालिफाय होतोय फायनलसाठी तर माजी उपसरपंच राकेश दिगाडकर यांच्याकडून तुम्हाला सावरी देवाच्या ठिकाणी आज मेजवानी दिली जाणार आहे. ओ पंचाकडे लाऊड अपील पुन्हा केली गेली परंतु पुन्हा ती अपील पंचांनी फेटाळली. सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगल धावेवरतीच मात्र दैवत मात्र त्या ठिकाणी समाधानी राहिलाय. लेगबाच्या स्वरूपात सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली परंतु चांगली गोलंदाजी क्रिश पाटील जे आपण इथे पाहतोय जरूर त्याच्या विरोधात पाहतो की लेगबाच्या स्वरूपात धावा येत आहेत आणि त्याच्या विरोधामध्ये आतापर्यंत एकही मोठा फटका खेळण्याची त्यांनी मात्र कुठल्याही फलंदाजाला मात्र संधी निर्माण करून दिली नाहीये. अजून त्यांनी मात्र या सामन्यामध्ये जान शिल्लक ठेवलेली आहे की असं नाही की मात्र एकतर्फा सामना आहे. इथे विकेट जर पडली तर सुद्धा तुम्ही इथे कमबॅक करू शकता. परंतु इथे गॅप शोधलाय. जबरदस्त लेटकटचा फटका चेंडू थर्डमॅनला चाललाय आणि हा चौथा चौकार या स्पर्धेमध्ये पाहतोय आपण दैवतच्या बॅटमधून आणि तोही विकेटच्या पाठीमागे. आज दैवत निर्धार केला की आज मला विकेटच्या पाठीमागे धावा जोडायच्या आहेत की काय. ज्या अनुषंगाने मात्र पाहतोय की आज तो ताकदीचा वापर कमी करतो आणि आज युक्तीचा वापर जास्त करतोय आणि अशा रीतीने 3 षटकांचा खेळ सुद्धा मात्र इथे झाला संपन्न. 3 षटकाच्या समाप्तीनंतर पाहू शकाल दहा फलक्यावरती 30 धावा लागल्या गेल्या आणि त्या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 3 धावा वाचवणार कोण. जर आउटप्लेमध्ये चुका झाल्या नसत्या तेथेच लक्ष आहे दैवत. 30 धावा 10 फलक्यावरती लागलेल्या आहेत. आतिश मागे पुलरलेच कॅचिंग पोझिशनला क्षेत्ररक्षक भूषण पाटील अरे त्याने पकडला जाईल. मॅच मध्ये क्लायमॅक्स येऊ शकतोय जर अशा प्रमाणे तुम्ही जर या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघावरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला तर अखेर हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो. परंतु त्यासाठी तुम्हाला आता अलर्ट राहणं फार गरजेचं असेल. येणारे 5 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी कंपल्सरी 3 धाब्यांची गरज. रितेचा फटका चांगल्या प्रमाणे होता. सिंगलसाठी त्यांनी तो प्रयत्न केला होता परंतु कुठेतरी थोडा वेळ हवेत गेला आणि त्याच वेळेला पाहतो की भूषण पाटीलचा कमालीचा तो झेल. विनीत धुमालनं तो झेल ड्रॉप केला नसता तर आय थिंक चित्र इथे काहीतरी वेगळे पाहायला मिळू शकलं असतं. त्याच्यानंतर पाहतो की आउटफील्डमध्ये पाहतो की किमान 4 ते 5 धावा इथे एक्स्ट्रा खर्च केला आज धनेश कुकच्या संघाने. त्या मात्र कुठेतरी महागात पडल्या असं म्हणायला हरकत नाही. परंतु सामना अजूनही मात्र या ठिकाणी न्यूट्रल आहे आणि आम्ही सुद्धा अजूनही न्यूट्रल आहोत कारण 5 मध्ये 3 धावा इथे वाचवायच्या आहेत. आता मात्र ऑन साईडला पाहू शकता अजून एक क्षेत्ररक्षक कॅचिंग पोझिशनला आपण पाहतोय. हो फटका हवेत केला आहे. उंच उंच अंकलेश पाटील चेंडूच्या खाली झेल ड्रॉप. मौका भी दिया और चौका भी दिया. नशिबाच्या 4 धावाने अखेर सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय जानूसपूर इताडे संघ. कॉंग्रॅच्युलेशन जानूसपूर इताडे. अभिनंदन जगदीश पाटील आणि अभिनंदन राकेश दिगाडकर.
जेव्हा तुम्ही तिन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगला खेळ करणार मित्रांनो तेव्हा तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये एखाद्या संघाला पराभूत करू शकता. आणि आज फिल्डिंग डिपार्टमेंट चिंतेचं कारण राहील. आणि पहा प्रत्येकाचे हात आता कमरेवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सहज सोपा झेल होता अंकलेश पाटीलसाठी आणि तो झेल त्यांनी मात्र ड्रॉप केला आणि अखेर या स्पर्धेतून धनेश श्रीमंत कुक्षे संघाचा प्रवास मात्र संपन्न झालेला आहे. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि देऊया आपण लगेचच या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. नो डाऊट ज्याने तो शेवटचा स्पेल हाताळला तो स्पेल नाही तर मात्र या सामन्यावरती त्याने पकड निर्माण केली. फक्त 3 धावा खर्च केला, गडी बाद केले 2 आणि बॅटिंगमध्ये सुद्धा पाहतो की आपण या ठिकाणी चांगला खेळ त्याने साकारला. आपल्या टीमसाठी 8 धावांचं योगदान दिलं आणि तो खेळाडू राहिला आहे इताडे संघाचा मिस्टर रितेश तिसकर.